विठाल 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 बोला विठाल विठाल बोला विठाल 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता चिंतेने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या विचाचे, नाम मंगळाचे तिने गुणी. आता चिंतेने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता निचिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची या. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, प्रबल कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. राम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता चिंतेने पावलो विसावा, तुंटली आधावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळ कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. याच्या या भूतलावर तुम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जजुनारी देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचम निर्माते हिंदवी स्वराज्य संस्थापक या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवारी अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर प्रिय तुकोब बाराय यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा असणारा हा स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगणारा आजचा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापणाची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतं या नाही. संबंध महाराष्ट्रामध्ये सध्या आज जगद्गुरु तुकोबारायचा वैकुंठ गमन सोहळा साजरा होत असताना आपल्याही साते गावामध्ये
तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित आमचे परमार्थ प्रेमी, गेली अनेक वर्षापासून हा सोहळा ते संपन्न करत आहात असे तुम्हा आम्हा सर्वांचे परिचयाचे असणारे लाडके आमचे बाळासाहेबजी लोखंडे साहेब यांच्या या मळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायची सुंदर अशी मूर्ती, सुंदर मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि तुकोबारायच्या समोर तुकोबारायच्या वैकुंठ गमनाचा सोहळा संपन्न अन्नदानानं, ज्ञानदानानं, नामदानाने व्हावा ही त्यांची इच्छा. गेली 2 वर्षापासून हा सोहळा संपन्न होत असताना माझीच कीर्तनं यंदा वाटलं 3रं वर्ष नाही का, 3रं वर्ष माझ्या वाट्याला आहे. आणि म्हणून आनंद या गोष्टीचा आहे. हा राखे साहेब, हा सोहळा म्हणजे आमचा आपुलकीचा सोहळा आहे. इथं आम्हाला बाकी कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही, फक्त आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, ही सगळी जिव्हाळ्याची माणसं आहेत, आपुलकीची माणसं आहेत, प्रेमाची माणसं आहेत का. रोज एवढे कीर्तन असताना सुद्धा आम्ही दरवर्षी तुकाराम बीज आमच्या बाळासाहेबजी लोखंडे साहेबाच्या नावाने लिहून ठेवलेले असते आधी डायरी आल्या. म्हणजे आता आज केवढं मोठं पाकिट आलं तरी आम्ही त्या पाकिटाला हात लावत नाहीत, बघतही नाहीत. इथं आम्हाला ही सेवा आहे. वर्षभर ज्या जगद्गुरु तुकोबारायच्या नावाने वर्षभर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरायचं, त्या तुकोबारायच्या नावानं आजचा दिवस निष्काम सेवा करायची, जे घडण ते त्यांच्या वतीनं. आणि म्हणून एवढं मोठा सोहळा ते घडून आणतात, अन्नदान करतात आणि दिवसभर पारायण होतं, सुंदर पारायण आहे का. ही संत मंडळी आपल्या जीवनामध्ये नसती तर आम्हाला गाथा, ज्ञानेश्वरी, ग्रंथ, भगवंत हे काहीच कळालं नसतं आहे का. पहिलं भाग्य आम्हाला हा नरदेह मिळाला, दुसरं भाग्य हा नरदेह मिळाला पण तो हिंदुस्थान मध्ये मिळाला, 4थं भाग्य महाराष्ट्रामध्ये मिळाला, 5वं भाग्य ज्ञानोबा तुकोबारायच्या नंतर मिळाला, आणि त्याच्याही पुढचं भाग्य सांगतो श्री संत मोतीराम महाराजांच्या कुशीत मिळाला आहे का. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हितव परम भाग्याची संपत्ती आहे का. पहिलं भाग्य आहे, बडे भाग माणूस तन पावा. पहिलं भाग्य नरदेह मिळाला आणि तो या हिंदुस्थान मध्ये, महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या नंतर मिळाला आहे का. आणि म्हणून तुकोबारायासारखा महात्मा आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहे का. अनेक संतांमध्ये तुकोबाराय असे आहेत, सर्व संतांचा शेवट गोडच झाला. राकेश सर, सर्व संतांचा शेवट गोडच झाला, पण या सर्व संतांमध्ये तुकोबारायचा शेवट इतरांच्या तुलनेत भल्यापैकी गोड झाला आहे का. म्हणून तर म्हणतात ना, शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. म्हणजे बहु गोड म्हणजे याचं कारण काही संतांच्या शरीराची राख झाली, काही संतांच्या शरीराची माती झाली, काही संतांनी शरीर पाण्यामध्ये विलीन केलं. पण जसा नरदेह आला होता, जसे जन्माला तुकोबाराय आले होते, तसं हा नरदेह घेऊन वैकुंठामध्ये गेले आहे का. आणि म्हणून इतराच्या तुलनेमध्ये ना काळाच्या तावडीत पडू दिलं, ना माती झाली, ना राख झाली, ना आणि म्हणून जसं आलं तसं शरीर वैकुंठाला घेऊन गेले आहे का. मानव देह घेऊन निजधामा गेले, कलीच्या काळी माझी काय प्रयाण काळी देवे विमान पाठविले, विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निजधामा गेले, मानव देह घेऊन निजधामा मानव देह घेऊन निजधामा गेले आहे का. अरे हा जीवनरूपी प्रवास आहे आमचा, आणि जीवनरूपी प्रवास म्हटलं की प्रवासाचा पूर्ण विराम जिथून आलो तिथं गेल्यानंतर होत असतो आहे का. बरीच मंडळी बऱ्याच गावून आलेत, आता हे राहट येऊन आलेले आहेत आहे का.
आमच्या हे प्रवास हा जीवनरूपी प्रवास जिथून आलो तिथं संपत असतो. राकेश सर, तुम्ही आता गंगाखेडून आलात, गंगाखेडला गेलात, घरी गेल्या पाणी ग्लासभर पिलात, तेव्हा तुमचा दिवसभराचा प्रवास संपलाय का? तसं जीवनरूपी प्रवास आहे आमचा. आणि हा प्रवास जिथून आलो तिथं परत गेलं म्हणजे संपत असतो. तुकोबरायला विचारा, तुम्ही आलात कुठून? उत्तर दिलंय, आम्ही आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी साच मारे वर्ताया, साच मारे वर्ताया, काढू संताचे मार्ग आडराणी भरले जग, काढू संताचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये देऊ गावामध्ये बोलोबा नावाचे सज्जनग्रस्त कनकाई नावाची माता यांच्या पोटी जन्माला आले. का आले याचं कारण सांगतो. महापुरुष सहजासहजी विनाकारण जन्माला येत नाहीत, कारणाशिवाय अवतार घेत नाहीत. तुकोबरायला अवतार घ्यायचं काय कारण होतं याचं कारण सांगतो ऐका. तुकोबराय पूर्व जन्मामध्ये कुणाचा अवतार होते लोखंडे साहेब? वा, कुणाचा? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येथून या. तुकोबराय म्हणजे नामदेवराय आहेत राकेश सर. आणि याच नामदेवरायांनी वाळवंटामध्ये एक प्रतिज्ञा केली होती. प्रतिज्ञा आहे का? तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. कोणती प्रतिज्ञा? तुमची आमची प्रतिज्ञा वेगळी महाराज. अरे संतांची प्रतिज्ञा जगाच्या कल्याणासाठी असते आणि आमची प्रतिज्ञा कुटुंबासाठी असते महाराज. आमची प्रतिज्ञा असते वाढावे संतान, गुरु व्हावे धनधान्य. आहे का? आमची भरभराट व्हावी देवा, एकराचं 10 एकर व्हावं, एका लेकराचे म्हणजे आमची प्रतिज्ञा म्हणजे प्रपंच चांगला व्हायसाठी असते. आणि संतांची प्रतिज्ञा जगाच्या कल्याणासाठी असते. आणि म्हणून नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती वाळवंटामध्ये 100 कोटी अभंग रचना करायची. किती कोटी अभंग रचना? जसं आपल्याकडे इथं पोथी चालू होती तशी तिथं पोथी चालू होती महाराज. रामायण चालू होतं, रामायण, वाल्मिकी रामायण. आणि ते रामायण वाल्मिकी ऋषीने लिहिलेलं 100 कोटी श्लोकाचं रामायण ते नामदेवरायांनी ऐकलं आणि विचार केला, अरे वाल्या कोळी दरोडेखोर असणारा 100 कोटीचं रामायण लिहितो श्लोकाचं. आपण तर देवाचे प्रिय भक्त आहेत, आपल्याला 100 कोटी अभंग होणार नाहीत का? आणि म्हणून प्रतिज्ञा केली, देवा मी सुद्धा 100 कोटी अभंग रचना करणार. नाना किती कोटी? 100 कोटी अभंग रचना करायची प्रतिज्ञा कुणी केली? नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली. नामदेव महाराजांनी केलेली प्रतिज्ञा ती पांडुरंगाला कळाली आहे का? ती काय आपल्यासाठी प्रतिज्ञा नव्हती. सकाळी एका कोण, दुपारी तिसऱ्या कोणच. प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा होती महाराज. देवाला कळालं. देव म्हणले, नामा म्हणले काय देवा काय केली प्रतिज्ञा? म्हणले 100 कोटी अभंग रचना करणार. देव म्हणले शक्य आहे का? का शक्य नाही? देवाला कोणाने केलं नाही का 100 कोटी श्लोकाचं रामायण? देव म्हणले, अरे ते युग कोणतं होतं? आताचं युग कोणतं आहे? आता कलियुग आहे. ते युग कोणतं होतं? सत्ययुग. सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. किती लाख वर्षाचं साहेब? 1,00,000 वर्षाच्या आयुष्याच्या मानानं 100 कोटी श्लोकाचं रामायण काय अवघड होय? रामचंद्र प्रभूला किती वर्षाचा वनवास झाला? आयुष्य किती वर्षाचं होतं तेव्हा? 100च नाही, 10,000 वर्षाचं होतं. 10,000 वर्षाच्या मानानं 14 वर्ष म्हणजे किरकोळ आहेत ना महाराज. खरा वनवास होता भगवान श्रीकृष्णाला. राकेश, भगवान श्रीकृष्णाला संपूर्ण आयुष्य मिळालं होतं 125 वर्षाचं. त्यातलं बालपण कुठे गेलं? वनवास कोणाला? रामाला का कृष्णाला? जन्म कुठे झाला? अरे ब्रह्मांडाचा मालक असताना जन्म येरवाड्यात झाला.
सेंट्रल जेलमध्ये जन्म झाला. बरं माय बापाला चिंता, गोकुळामध्ये पुन्हा दुसऱ्याच्या दारात जावं लागलं, तिथून पुन्हा इकडे यावं लागलं, पुन्हा स्वतंत्र नगरी पाण्यात तयार करावं लागली. पाण्यात, द्वारका कुठं आहे? पाण्यात आहे ना महाराज. अरे एवढं करून राज्य वैभव भोगायचं तर इकडे मामाच्या पोराचे भांडण लागले. कुणाचे? हा, आताचे पोर ते पांडवाचं भांडण लागलं, ते भांडण मिटवायला इकडे राहावं लागलाय का? पहा, ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आहे का? हो, म्हणून हे खरा वनवास भगवान श्रीकृष्णाला आहे का? तसं देव म्हणले नामा, अरे ते युग कोणतं होतं? ते वेळी होती वर्षाची आयुष्याची वृद्धी आणि आताची अवधी कमी आहे. अरे सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य, सत्ययुग संपलं, त्रेतायुग लागलं, शून्य पुसला, 10,000 आयुष्य, 10,000 आयुष्य त्रेतायुगामध्ये, त्रेतायुग संपलं, द्वापार लागलं, पुन्हा शून्य पुसला, आता किती राहिलंय? 1,000. द्वापार युग संपलं, कलियुग लागलं, पुन्हा शून्य पुसला, आता किती आहे मामा? 100 आहे. मग 100 वर्षाचं आयुष्य, त्यातलं अर्ध आयुष्य कशात गेलं? झोपेमध्ये. कोण म्हणलं लोकांचे घर फुकण्यात गेलं? अरे 100 वर्षाचं आयुष्य, त्यातलं अर्ध आयुष्य झोपीमध्ये गेलं. 12 वर्ष खेळण्यात गेले. तिथून पुढचं 30, 35, 40 वर्षाचं आयुष्य विषयात गेलं महाराज. ते देवच मानित नाही त्यावेळेला. मानताय का देव? तुम्ही भाग्यवान आहेत सर, सगळं असून तुम्ही इथं बसलात मंडपात, भाग्यवान आहेत. काहीतरी पुण्य तुमच्या पूर्वजाचं, म्हणून तुम्हाला हे सगळं चांगलं आवडतं. हे सगळ्या गोष्टी भाग्य नाही तर जोपर्यंत ताकद असते ना, सगळ्या गोष्टी असतात ना, मग देवाला मानितच नाही. म्हणते काय गरज आहे मध्ये देव देव करायची? लात मारी तिथं पाणी काढतो म्हणला पट्ट्या, लात मारी तिथं पाणी. मी म्हणलं तुझी लात मध्ये एवढी ताकद आहे तर तुझ्या लाता इथं मारू नको. म्हणला कुठं मारू? मी जिकडे दुष्काळ भाग आहे तिकडे मार म्हणलं. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशी धुळे जायचं आहे का? मी काय सांगतो, अरे 50 वर्ष झोपेत गेले, 50 वर्ष आयुष्य, त्यातलं बालपण गेलं. ए नामा म्हणले आता एवढं आयुष्यामध्ये, एवढी आयुष्यामध्ये एवढी मोठी ही रचना करायची म्हणजे शक्य आहे का? नामदेवराय म्हणले देवा प्रतिज्ञा मी केली, पण पूर्ण तुला करायची ना. पूर्ण कुणा करायची? तू करायची. नामा म्हणे केशव राजा, आणि केला नेम चालवीर माझा. देवानं हे भक्ताची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे का? आली आघात निवारा, यालाच म्हणतात आहे का? उगवी कोडे संकट, हे नामदेव महाराजांचं कोड त्यानं संकट निवारण केलं महाराज. आणि म्हणून ब्रह्मांडाच्या मालकाने विद्येची देवता असणारी सरस्वती, त्या सरस्वतीला विनंती केली आणि सरस्वतीला सांगितलं, सरस्वती माझ्या नाम्याच्या जिभेवर जाऊन बसायचं, त्याला अभंग रचना करायची आहे का? आणि म्हणून सरस्वती नामदेवराच्या जिभेवर जाऊन बसली. वामन महाराज, भीमा तिरी हरी शारदेशी सांगे, बैसावे जिव्हाग्री नामयाच्या. नामदेवरायांच्या जिभेवर बसली आहे का? बरं, नामदेव महाराजांच्या घरामध्ये काही 1-2 माणसं नव्हते, एवढा मोठा परिवार होता. 15 माणसाचं कुटुंब होतं. किती माणसाचं? 15 माणसाचं कुटुंब होतं महाराज. 15 माणसं होते, पण कधी किरकिऱ्या नव्हत्या. आता हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, तरी सुद्धा किरकिरी आहेत महाराज. 15 माणसाचं कुटुंब होतं. 15 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी आहे का? ही 15 माणसाचा परिवार गंगाखेडच्या जनाबाईला धरून, आणि सर्व मंडळी घरातली अभंग रचना करायला लागली महाराज. प्रत्येकानं अभंग रचना केली. 3.5 कोटी अभंग दामाजीने लिहिले महाराज. 1.5 कोटी मुलांनी लिहिले. खरं सांगू, एकट्या जनाबाईचे 12.5 कोटी अभंग आहेत. उल्लेख आहे 12.5 कोटी जनाईची वाणी, एकट्या जनाबाईचे 12.5 कोटी अभंग आहेत महाराज. तरी सुद्धा सगळ्यांनी अभंग लिहूनही 100 कोटी अभंग शक्य झाले नाही. आयुष्य संपलं. नामदेव महाराजाला जावं लागलं. आयुष्य कळसाशी आले, आयुष्य संपलं, वैकुंठाला गेले. आणि वैकुंठात गेल्यानंतर काही दिवसांनी देवानी आठवण केली. सांगितलं, नामा काय देवा, तुम्ही प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण झाली का? म्हणले नाही झाली. मग ती अपूर्ण काम पूर्ण करायचं असेल, पुन्हा एकदा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. नामदेव महाराज म्हणले, देवा एकदा त्या भानगडीत पडलोय, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. तुला काय लागले? म्हणले देवा, अरे आंघोळीला पाणी म्हातारी देती, म्हातारी ती लहान लेकराला, म्हातारी उकळतं पाणी टाकते पोरा लेकराच्या अंगावर, ते ट्या 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 लेकरू रडतय. म्हातारीला त्या शेजारच्या विचारतात, माय आत्या लेकरू रडायला, ती म्हणते झोपीला आले. झोपीला येते आता एवढं उकळतं पाणी टाकल्या. ती वडावड, ती वडा ताण,
अरे काय सांगू गरिबीची आता ना. अरे ते काय दुःख सोप आहे का देवा? जन्माला यायचे म्हणजे आईचं उदराचा आश्रय घ्यावा लागतो. आणि कटवा आमलं लवण मिळे गर्भवतीचे पुरते डोहाळे तोचे बिनगर भांग पोळे तेने दुःखी हाती लोळी. आता मी त्या भानगडीत पडणार नाही. देव मुले काम तुमचं राहिले पूर्ण करायचं असेल. अरे महापुरुष कामासाठी येतात आणि काम झालं म्हणजे जगाचा निरोप घेतात. ऐका, आमचं वेगळंय त्यांचं वेगळंय. ते काम संपलं म्हणजे वाट बघतात आणि आम्ही आमचे आयुष्य संपलं तरी आमचे काम शिल्लक राहतात. आमचं आयुष्य संपत आहे काम शिल्लक राहतात. आमच्या घराला वर असत खिळे, त्याला काय म्हणतात, त्याला तारसाला हा नाही हो, ते वर पुन्हा दुसऱ्या मधला काढायला कुठं सोडेल हा पिल्लर. हा महाराज, अहो हे थोडं जर म्हातारा असतं ना बघा, दुसरा मधला नक्की झाला. अरे आमचं आयुष्य संपत आहे आणि काम शिल्लक असतात. संतांचं तसं नसतंय. संतांची कामं पूर्ण होतात आणि जगाच्या मालकाची वाट बघतात. ऐका अहो, आणि म्हणून नामदेव रायाला देवाने आठवण करून दिली होती. नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी बोलोबाचा पुत्र होणे आणि आज्ञा देत नारायणे. ऐका, आणि म्हणून अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी नामदेव महाराजांनी देहू मध्ये कनकाई माता आणि बोलोबा पिता यांच्या पोटी जन्म घेतला. बरं, जन्म घेतला कशासाठी? पूर्ण काम करायचंय. 96 कोटी अभंगलेले होते, राहिले किती होते आता? 4 कोटी. राहिले ते शेवटी लावी तुका. हा यालो म्हणा 5:30-6 ला घरी येतो म्हणा. आता 4 कोटी अभंग लिहिले महाराज नामदेव हो तुकोबारायांनी. पण देवाला सांगितलं तेव्हा मी अवतार घेतो. पण हे बघ, जशी बाकीच्यांची प्रेत यात्रा निघती तशी माझी प्रेत यात्रा निघता कामा नाही. बघ हे बघ, ते राम बोलो बाई राम बोलो, ते 4 ड्रायव्हर, ते मडक्यावालं आणि ते धूर, ते आपल्याला जमणार नाही. मग तुला यावं लागेल म्हणजे मला न्यायला. तू जर न्यायला येत असेल तर मी अवतार घेतो. ऐका, वचन घेतलं राकेश्वर देवाकडून आणि वचन घेतल्यानंतर मग वैकुंठ सोडलं. नामा सोडूनी वैकुंठ आला कनकाईच्या पोटा. वैकुंठ सोडलं, कनकाईच्या पोटी जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर अवघ्या 41 वर्षामध्ये पूर्ण कार्य केलं. 41 वर्ष, 1 महिना आणि 17 दिवस एवढं आयुष्य आहे तुकोबारायला. 42व्या वर्षात गेले. पण संपूर्ण आयुष्य किती आहे? 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं आयुष्य आहे. का कार्य संपलं. कार्य संपल्यानंतर संतांनी महापुरुषांनी राहायचं नसतं. आहे का, चांगला जातीवंत प्रवासी असतो का, ते प्रवासी एसटी यायच्या आत स्टँडला उभा असतो. कुठं असतो? मायासारखे महाराज यायचं नाही का लोह्याला? म्हणले का एसटी? महाराज मायासारखा म्हणते आपण आल्याशिवाय एसटी हालतच नाही. तू का तुझ्या बापाची का एसटी आहे? अरे प्रवासी स्टँडवर एसटी यायची आत उपस्थित असला पाहिजे. खरं आहे का? आणि म्हणून तसं महात्मे मरणाची वाट बघतात. तुकोबाराने विचार केला, काम संपलंय, जायचंय तर आहे, पण निरोप देवाला सांगावं लागलं ना आता काम संपलंय म्हणून. मग निरोप दिला राकेश्वर कुणाजवळ? अपुलिया तुम्ही सनकाधिक संत अनविता कृपावंत सनकाधिक संत अनविता कृपावंत एवढा करावं उपकार देवा सांगा नमस्कार. एवढा करावं उपकार सांगा देवा नमस्कार. उपकार देवा सांगा नमस्कार. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. निरोप द्यावा लागतो महाराज निवड. जसं आता आमची तारीख घ्यायची म्हणजे बाळासाहेब लोखंडे साहेब डायरेक्ट आम्हाला फोन करीत नाहीत, निरोप देतात. तारीख शिल्लक ठेवा म्हणून. कुणाकड हे बोर्ड बघा ना माझं, कोणकड निरोप आहे. तसं तुकोबारायचं काम संपलं. हा निरोप देवाला द्यायचा होता. कुणाकडे द्याला? सनकाधिकाकडे द्याला. आणि सनकाधिकाला सांगितले काम करा, माझी भाकामी करू ना, विनवा पंढरीचा राणा. काय काम आहे? काय नाही.
देवाला यायला सांगा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. मूळ लवकरी पाठवा. न्यायला या म्हणा, काम संपलंय. आणि मुद्दाम निरोप पोहोचला. देव न्यायला आले. ज्या दिवशी देव तुकोबराईच्या दारात न्यायला आले, तो दिवस होता दशमीचा. राकेशर, दशमी होती, दशमी. आणि ब्रह्मांडाचा मालक पाहुणा म्हणून आला होता महाराज. काय वैभव होतं, काय वैभव होतं, काय अधिकार होता, काय पात्रता होती तुकोबराईची. ब्रह्मांडाच्या मालकाने अतिथी म्हणून यावं, पाहुणा म्हणून यावं. आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाला पाहुण्याला तुकोबराईच्या घरामध्ये खायला काय होतं? काय? आता आम्ही सहज बसलो साहेबाच्या घरात, तर महाराज एवढाली शेंगदाणे गुळ होता आम्हाला खायला. कोणाला पाणी देऊ नका भाऊ, ऐका. शेंगदाणे मी आजपर्यंत बघितलीच नाही महाराज ते शेंगदाणे. म्हणून साहेब म्हणले एखादी एक पिशवी टाकतो म्हणले गाडीतच, आहे का. मी म्हणलं तरी राकेश सरला, आजचं कीर्तन म्हणजे शेंगदाण्यावरच आहे म्हणे. ब्रह्मांडाचा मालक होता, ब्रह्मांडाचा मालक. अरे शबरीच्या दारामध्ये झोपड्यासमोर जगाचा मालक रामचंद्र प्रभू आला होता. आणि त्यावेळेला त्या शबरीला रामाचे पाय धुवायचे होते, आहे का. पाय धुण्यासाठी शबरीच्या घरात पात्र नव्हतं, आहे का. पण पात्रता जगाच्या मालकाचे पाय धुण्याची होती. आमच्या घरात पात्र भरपूर आहेत, पण आमची पात्रता नाही. लक्षात ठेवा, पात्रता असली पाहिजे, आहे का. आणि म्हणून जगाचा मालक घरी आला, ही पात्रता होती माझ्या तुकोबराईची. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर खायला काय केलं, दरदरीत पाण्या माझी राजी आल्या कन्या. ओ मुख सुद्धा तुळशी दळ, तू का म्हणे मी दुर्बळ. पुन्हा काय, घरी मोडक्याची बाजा, वरी वाकळाच्या शेजा, तू का म्हणे मी दुर्बळ. अरे जगाचा मालक आला होता, पाहुणा. आमच्याकडे साधा पाहुणा आला महाराज, बायकोचा भाऊ, त्याला काय म्हणतात, भाऊकीच्या भावाला मेवना. बायकोच्या भावाला मेवना म्हणतात. आणि बहिणीच्या नवऱ्याला सुद्धा मेवनाच म्हणतात, गुरुजी. बायकोच्या भावाला हिंदीमध्ये साला म्हणतात. काय म्हणतात, साला. साधा मेवना घरी आला तर महाराज आम्ही आलेल्या विचारतो, दाजी कसं काय आणायचे आज. पालमला जातो, मग आता घेऊन येतो. काय एवढा मोठा पाहुणा आला महाराज, कन्या खायला गेल्या. ए बरो, बोल नका, इथे येऊन बसा. झालंय आपलं 15 मिनिटं कीर्तन आहे. उग ब्रह्मांडाचा मालक पाहुणा म्हणून आला होता, पण कन्या खायला गेल्या. त्या कन्या जगाच्या मालकाच्या पात्रावर वाळण्या. ऐका आता, अरे जो जगाचा मालक 2 हातानं संपूर्ण जगाला आवरतोय, ऐका, जग सांभाळतो 2 हातानं. पण त्या तुकोबराईच्या कन्या देवाला 4 हातानं आवरत नव्हत्या, ऐका. 4 हातानं आवरत नव्हत्या. काय प्रेम असेल, ऐका. 4 हात लावले होते. आणि सगळं झाल्यानंतर तुकोबराईला देव म्हणले, चला आता न्यायला. तुम्हाला न्यायला आलो. तुकोबराई म्हणले, देवा आज दशमी आहे रे, उद्या काय एकादशी आहे. गावामध्ये एकादशीचं कीर्तन असतंय. कीर्तन झाल्यानंतर आपण विचार करू. कीर्तन झालं, द्वादश सुटली, आता चला ना. तुकोबराई चला ना, देव उभेच आहेत. तुकोबराई म्हणले, देवा ज्या गावामध्ये आजपर्यंत एवढं आयुष्य गेलंय, ज्या गावकऱ्यांनी एवढं प्रेम केलंय, हो त्या गावातल्या एखाद्या व्यक्तीला विचारतो, कोणी संघ आलं तर आलं. बरं खरं सांगा, तुकोबराईवर प्रेम केलं होतं का? तुकोबराईवर प्रेम केलं असतं तर कपडे फाटेपर्यंत बदललं असतं का? अरे मंबाजीनं कपडे फाटेपर्यंत डोरासारखं बदललं. गावाच्या बाहेर हाकलून दिलं, गाव सोडावं लागलं. प्रश्न पडला होता, आता कावे खाये तू कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावीची लोक, आता माझं भीक कोण घाली, आहे का. अरे एवढी परिस्थिती आली तरी हृदय माझ्या संताचं आहे. अरे याला संत हृदय म्हणतात. एवढा त्रास देऊन सुद्धा तुकोबराई देवाला म्हणतात. फार जीव लावलाय, फार प्रेम केले गावकरी, नाही का. कोणी सोबत येतं का बघू द्या म्हणून अख्ख्या गावाला हात जोडू लागले. येतं का कोणी वैकुंठाला, येतं का कोणी वैकुंठाला, येतं का कोणी वैकुंठाला. पण खरं सांगू का, जेवढी माणसं खरी असतात ना, तेवढ्याला लोक येडं समजतात. काय समजतात? आजही चांगले महात्मे असतात, त्याला येडं समजतात महाराज. तसं तुकोबराई वैकुंठाला येता का म्हणून लागले प्रत्येकाला. लोक म्हणून लागले हे येड झाले. कोण? संत काच आलं. तुम्ही म्हणाले गुरुजी संत, ते म्हणाले तुक्या. काय म्हणू लागले? वेडा तुका विचार करी बडबड फार. लोक म्हणले माणूस गेल्यानंतर पत्रिकेत लिहित असतात वैकुंठवासी, आधीच वैकुंठवासी करायले म्हणले.
एकच झाले म्हणले, हे वेळ झाले म्हणले ऐका. आणि म्हणून तुकोबराय पुन्हा गावातून आले. देवाने विचारलं म्हणले कोणी आलं नाही. म्हणले नाही का? तुकोबराय म्हणले देवा अरे आमच्या गावात आता 2 दिवसावर सण आहे ना. म्हणले आमच्या गावात सण कोणता सण आहे काल झालेला? शिमगा. आणि काय महाराज आपल्या नशिबाला सण बी आलाय बघा ना. आपल्या नशिबाला हो बाळासाहेब आपल्या नशिबाला सण बी असा दिला यांनी. काय उदार अंतकरणाचे आहेत महाराज या सगळ्या ऐका. कारण सगळे सण यांनीच घेतले. रक्षाबंधन कुणाचा सण आहे? यांचा. दीपावली कुणाची आहे? म्हणा ना आमची म्हणा ना. दीपावली तुमची. पंचमी कुणाची आहे? आमची. आमची नाही तुमची. महालक्ष्मी कुणाच्या आहेत? यांच्या सगळे सण यांचेच आहेत महाराज. आपल्याकडे काही सण नाही. मग एकदा मिटिंगच घेतली यांनी सगळ्यांनी बचत गटाने या सगळ्या. नाही म्हणल्या माय होय ग शांता. म्हणल्या काय अर्चना. म्हणले निर्मला. अगं काय अगं सगळे सण आपल्याच वाटेला आहेत. म्हणजे मग काय करायचंय? अगं एखादा तरी आपल्या मालकाकडे सण द्यावा का नाही? त्या म्हणल्या मग येणारा देऊन टाक. येऊ का? या आला शिमगा बसा बोंबलत. म्हणले आता काय सण आला म्हणले शिमग्याचा. पोळीचा सण. होळी. होळी अहो म्हणले होळीची पोळी खाल्ल्याशिवाय गावकऱ्याची इच्छा नसेल म्हणले गाव सोडायची. मग होळी होऊ द्या. होळी झाली पोळी खाल्ली म्हणले चला तू कोबर आहे. तो कोबर म्हणले अजून एकदा फक्त फेरफटका मारून येतो म्हणले. आलंच कोणी सोबत. पुन्हा विचारू लागलं येतं का कोणी? कोणी येणे गेलं. तेव्हा तो कोबराने हात जोडले. गावकऱ्याला विनंती केली महाराज. कोणती? आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सगळा सांगावी विनंती का वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. शब्द वापरलाय वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. आता पांडुरंग किती दिवसापासून उभा होता? किती दिवसापासून? दशमी पासून. दशमी ते आजचा दिवस किती दिवस झाले? दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्थी आज किती दिवस झाले? आज 6वा दिवस आहे ना. 6 दिवस जगाचा मला उभा होता म्हणून शब्द वापरला वाढ वेळ झाला उभा पांडुरंगन वैकुंठा श्रीरंग बोलवतो. आणि सांगितले बघा जेवढी उपस्थित आहेत तेवढ्याला माझी विनंती याच आहे. पण जे आता इथं नाही त्यांना आल्यावर सांगा तुकोबारांनी जाता जाता विनंती केली म्हणावं ऐका काही चुकलं असेल माझ्याकडून तर तुम्ही हो माझे मायबाप आहेत. हो मायबापानं लेकराच्या अपराध पोटात घालायचे असतात. काय हृदय महाराज ऐका. आणि जेव्हा तुकोबराय जाऊ लागले निघू लागले तेव्हा बरीच माणसं काही सुज्ञ होती. त्याने विचारलं महाराज अहो तुम्ही येतो 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 म्हणता किती वेळ झालं पण निघालात कुठं? उत्तर दिला आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 आपुल्या माहेरा निरूपया संता हदियाला. निरूपया संता हदियाला. कदुक माझे आई शब्द वापरला तुका म्हणे आता येतील न्याव्या. अरे वचन दिलं होतं माझ्या बापाने मला न्यायला येतो. जिथं जन्म होतो त्याला माहेर म्हणतात आणि जिथं शेवट होतो त्याला सासर म्हणतात. मी सांगून गेलो ना प्रवासाचा पूर्ण विराम जिथून आलो तिथं गेल्यानंतर होत असतोय. मग तुकोबराय आले होते कुठून? होय साहेब आले होते कुठून? वैकुंठामधून. आता निघालेत कुठं? वैकुंठाला निघालेत ना. जिथं जन्म होतो दुसरी व्याख्या त्याला माहेर म्हणतात. जिथं शेवट होतो त्याला सासर म्हणतात. तुकोबरायचं सासर आहे महाराज.
काकड्यामध्ये शब्द आहे शिनलो यरझारे दुःख आटवे डोळा मागील कागा सासरवासी मज केले भगवंता सासरवासी म्हणतात. अरे सासरवास महिलांना असतो का पुरुषांना भैया? ते म्हणले आता आपल्याला बी आलाय सासरवास. आता बस म्हणले की बसावं लागले, उठ म्हणले की उठावं लागले, सुट म्हणले की सुटावं लागले. महाराज सासरवासी कागा सासरवासी आहे का? अरे मग सासरवास तुम्ही आम्ही सगळे वधू आहेत, जीवरूपी वधू आहेत. एक क्षेत्र इथं नांदायला आलेलो. हो मग सासरी सासू सासरा दीर ननंद असतो आणि माहेरी माय बाप बहीण भाऊ असतो ऐका. मग तुको बऱ्याला विचारा, हो तुम्ही इथं हे तुमचं माहेर आहे पंढरपूर. पंढरपूर माहेर कशावरून आहे? म्हणले पंढरपुरात आमची बहीण आहे, आमचा भाऊ आहे, आमची माय आहे आणि आमचा बाप आहे. बहीण कोण आहे? माझी बहीण चंद्रभागा हो, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरी जाती रे, आहे भीवरी जाती रे. पुंडलिक राहे बधू, पुंडलिक राहे बधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, आहे भीवरी जाती रे, आहे भीवरी जाती चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिक भाऊ आहे, रुक्मिणी माता आहे आणि पांडुरंग पिता आहे. म्हणून संतांचं माहेर पंढरपूर आहे. म्हणून आम्ही काकड्यामध्ये रोज हरिपाठामध्ये म्हणतो, जाई न गे माये तया पंढरपुरा, जाई न गे माये तया. कोण म्हणलं शिंगणापुरा? हे कोण म्हणलं शिंगणापुरा? जाई न गे माये तया पंढरपुरा. का? पंढरी हे माझे माहेर सजनी, जाई न गे माये तया पंढरपुरा. माझे माहेर पंढरी. का? संतांचं माहेर, माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. का? भूवैकुंठ पंढरपूर आहे का, जिथून जन्म झाला तिथं आहे का. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, कुठं निघालो? माहेरी निघालो माहेरा. निजाचं माहेर आहे का? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वर आहे का. शेवट गोड झाला, जिथं जायचं होतं तिथं गेलो, पूर्ण विराम झाला प्रवासाचा. बरं जसं वचन दिलं होतं बापानं तसा बाप आला आणि बापानं विमानात बसवलं. मानव देह घेऊन निजधामा गेले आहे का. नितराच्या तुलनेमध्ये शेवट गोड झाला. म्हणजे तुकोबारा एवढी परिस्थिती तुमची बिकट होती. परिस्थिती प्रतिकूल असताना दुकानदारी गेली, सावकारकी बुडाली, बरं तुमची बायको गेली, अण्णा वाचून बायको गेली, हो कपडे फाटेपर्यंत बद मारलं. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही भजन बंद केलं नाही. आमच्या मारुतरावचे 2 पोरं डॉक्टर झाले तर भजनात थोडी आता कमतरता झाली. आता आहे का नाही? होय साहेब, बरोबर आहे का नाही? पोरं डॉक्टर व्हायच्या आधी देव कसा होता त्यांचा ना आता डॉक्टर झाल्यावर कसा झाला बघा. अरे वाळडा का वाळडा आता गाडी आता जिकडं तिकडं आहे का. अरे साधं आमच्या एखादं संकट आलं तर आम्ही देवाचं तोंड बघत नाहीत भाऊ, बघतोत का? साधं एखादं संकट आलं आमच्या घरावर, आम्ही देवावर खापर फोडतो. महाराज रात्रंदिवस भजन करून आमच्या जीवनात असं दुःख यावं का? आणि त्याला कधी मंदिर दिसत नाही, पार दिसत नाही, कधी श्रावण सोमवार सुद्धा सुद्धा नसतंय, तरी त्याच्या जीवनामध्ये एवढी भरभराट काय का? अरे आमच्या जीवनात एखादं संकट आलं तर आम्ही देवाच्या डोक्यावर खापर फोडतो आहे का? पण तुकोबाऱ्याला विचारलं, महाराज एवढी प्रतिकूल परिस्थिती, गावाच्या बाहेर हाकलून दिलं, शावकारकी बुडाली, दुकानदारी गेली, बायको गेली, तरी सुद्धा तुम्ही भजन बंद केलं नाही. याचं नेमकं कारण काय? तुकोबारे म्हणले, हे सगळं जे केलंय ना, हे सगळा अट्टहास केला ना फक्त एकाच गोष्टीसाठी. कोणत्या? याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास,
याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा हाताने तिने पावलू विसावा हाताने पावलू विसावा एवढा अट्टहास केला प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा रात्रंदिवस भजन बंद झालं नाही महाराज. दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे पवडे साहेब कवडे साहेब दिवटे साहेब भजन शिवाजीरावजी दिवटे साहेब. बायको गेली तरी भजन बंद केलं का? इमानदारीने सांगा मारुतरावजी, तुम्ही खरं सांगा. तुमचे गृहमंत्री आजारी पडले असते तर इमानदारीने तुम्ही तर आले असते का? आता आजारी पडले आम्ही कीर्तन दांडे मारतो, बायको मेली तरी भजन बंद झालं नाही. कुणाचा शेवट गोड होते होय महाराज? प्रश्न विचारला ना महाराजांनी. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना तुम्ही भजन बंद केलं नाही? पिकिलिया वाच्या राम नामे अष्टही प्रहर 12 मास निरंतर जे दे हरी देईन रंगले आहे का? त्याचे काही वाया गेले का? रात्रंदिवस भजन केलं तुम्ही, रात्रंदिवस भजन केलं. रात्रंदिवस भजन करण्यामागचा उद्देश एकच आहे, म्हणले शेवटीचा दिवस गोड व्हावा. हे जे अट्टहास केलाय कशासाठी? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. काय केलाय? अट्टहास केलाय म्हणजे अट्टहास. 3 तासाचा पेपर शिंदे साहेब, 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी किती दिवस अभ्यास करावा लागतो? पांचाळ दादा किती दिवस? कोण म्हणलं? आमच्या माऊली म्हणले रात्री पुस्तक घ्यायचं आणि सकाळपर्यंत अभ्यास करायचा. जमते का नाही? काय गरज आहे 365 दिवस अभ्यास करायचा? 1 दिवसाचा अभ्यास करणारे आहेत ना, ते फक्त रिकाम्या जागा भरून घरी येतात. म्हणजे 365 दिवस अभ्यास केलेला असते का? दोन्हीतला फरक सांगतो राकेश सर. तुम्ही आता आमच्यासारखे लय विद्यार्थी बघितलेत, तुम्हाला माहिती आहे का? तसे तुम्ही ते शिक्षक संघटनेचे मोठे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तुम्हाला सगळंच माहिती आहे. काही विद्यार्थी असे असतात, प्रश्नपत्रिका हातात पडली की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना वाचत बसतात. सूचना असतात का नाही? सूचना असतात का नाही? त्या 7 पैकी कोणतीही 5 सोडवा. 7 पैकी सर 7 पैकी 5 सोडवा. त्या 5 मध्ये सुद्धा विभाग असतात. विभाग विभाग असतात. कड त्यात पुन्हा रिकाम्या जागा, जोड्या लावा, कोड सोडवा, असे काय असतात प्रश्न. ते तेवढं सोडून जाते घरी. आहे का? कोणते तरी 5 सोडून जाते, गिरबिर काहीतरी लिहित जाते घरी. आहे का? त्याच्या आईला आनंद वाटतोय. तिची आई माय म्हणते माझं पोरग सगळ्यात आधी येते. तिला काय माहिती काय दिवा लावला हे नाही. बाकीचे बसतात म्हणजे खरडीत आणि माझं लेकरू सगळ्यात आधी येते म्हणजे पेपर सोडून. आहे का? हिला काय माहिती बाउंड्री पास होणार आहे काय? त्यातले काही विद्यार्थी असे असतात, उत्तर पत्रिका हातात पडल्यानंतर सूचना वाचत बसत नसतात. बरा 7ही प्रश्नाची उत्तर लिहून मोकळे होतात. 7ही प्रश्न लिहून मोकळे होतात. आणि 7 प्रश्न लिहून झाल्यानंतर मग शांत डोक्यानं ती सूचना वाचतात. सूचना वाचल्यानंतर डोक्यात येतंय बापरे, प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना होत्या 7 पैकी कोणती 5 सोडवायचे, आपण 7 पैकी 7ही सोडवलेत. आता काय करायचं? म्हणून तोच विद्यार्थी त्या उत्तर पत्रिकेमध्ये खाली एका वळीत लिहून टाकतो, अनावधानानं सूचना न वाचल्यानं मी प्रश्नपत्रिकेतले 7चे 7ही प्रश्न सोडवलेत. तरी परीक्षकाला विनंती आहे या 7 पैकी कोणते 5 सोडवा तुम्ही. याला हुशार विद्यार्थी म्हणायचं. हुशार विद्यार्थी. 100 पैकी 100 मार्क घेण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो. त्याचं शेवट गोड होण्यासाठी आयुष्यभर भजन करावं लागतं. कारण शेवट गोड होतो, शेवट तो होतो तुझी याने गोड. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुका, तुका म्हणे सुका पार नाही का. पण अंतकाळाच्या वेळेला मुकाला नाव येण्यासाठी आयुष्यभर भजन करावं लागतं. आणि तुकोबर म्हणले मी ते केलं कशासाठी? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. काय केलंय? हा टास्क केला म्हणजे आयुष्यभर. आहे का? म्हणून महाराज म्हणले ठीक आहे, कशासाठी काय केलंय हे कळालं आम्हाला. पण सध्याचं कसं आहे? सध्याचं हातानीच देणे पावलो विसावा, हातानीच देणे पावलो विसावा, हातानीच देणे पावलो विसावा, हातानीच देणे पावलो विसावा, घुटलिया धावा
शेवट दिवस गुड होण्यासाठी काय केलंय? अट्टहास केला म्हणजे अट्टहास. पण सध्याच आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या दावा. तृष्णेची हाव कुंटल्याशिवाय माणूस निश्चिंत नाही. राकेश तुकोबरायची हाव कुंटली कशावरून? महाराष्ट्राचा राजा प्रसन्न झाला होता महाराज, नजराना पाठवला होता नजराना, पण ते वापस केला याच्यावरून. तुकोबरायची हाव कुंटलेली आहे का? तृष्णेची हाव कुंटल्याशिवाय माणूस निश्चित नाही, निश्चिंत झाल्याशिवाय काय म्हणले महाराज. ठीक आहे म्हणले, सगळं झालं आता तुमचं सगळं. काही माणसं बघा, तृष्णेची हाव कुंटली कशावरून? रोडच्या काटाला दगड फोडणारी माणसं असतात. रोडच्या काटाला दगड फोडतात, दिवस राबतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या 3 दगडावर चूल असते, तिच्यावर एक तवा असते, भाकरी करतात. भाकर खाऊन एक तांब्या पाणी पिऊन महाराज जेव्हा ते असे मुंडकं टाकतात ना, दुसऱ्या सेकंदाला झोपतात का नाही? किती तास लागते त्याला झोपायला? 2 मिनिटात महाराज. अरे खाटी हो, एकदा मुंडकं पडलं की लगेच झोपतात आहे का? तृष्णेची हाव कुंटलेली महाराज. आणि काही माणसं एसीच्या रूम मध्ये कमरे त्या गादीमध्ये झोपीच्या गोळ्या खाऊन कुदच उठतात महाराज. समजायचं यांची तृष्णेची हाव कुंटली नाही बरं का. याला म्हणायचं अरे महाराष्ट्राचा राजा प्रसन्न झाला होता, पण नजराना परत केला. तृष्णेची हाव खुंटली आहे का? तृष्णेची हाव खुंटल्यामुळं निश्चिंत झाले महाराज. पण आता निश्चिंत झालंय ना, हो मग निश्चिंत झाल्यानंतर तुम्हाला काही मागचं आठवतंय का? म्हणजे आठवतंय ना. काय वाटतंय आठवल्या? म्हणजे काहीच नाही. कवतुक वाटे झाली आहे बेचाचे, नाम मंगळाचे 3 गुणे आहे का? अरे माझं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या नामचिंतनात गेलं, याचं मला कौतुक वाटतंय आहे का? बरं उरलेलं म्हणे आता दिवस 4 खेळी मिळी. तू का म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता तुका म्हणे मोती म्हणली हे 8 दिवस 4 खेळी मेळी, 8 दिवस 4 खेळी मेळी. आता निश्चिंती खेळी मिळाय का? सर्वांनी एकदा हाताने टाळी मुखाने भजन करा. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी खरं सांगू का, हे बघा आखाडा म्हणलं लेकर असतातच नाही. आखाडाच आहे आमचा लेकरायचा. आणि हे बघा लेकर कीर्तनात असल्याशिवाय कीर्तनाला मजा. आता म्हणलं पाहिजे का नाही महाराज? हो, लेकर होते, माणसंही होते, पुन्हा चांगले माणसंही आलते आमच्या शिवाजीराव दादासारखे. डॉक्टर साहेबाचे बाप आलता, डॉक्टरचा बाप. कोणी म्हणून नाही, कुत्रेही नव्हतं. बाळासाहेबांनी एवढा कार्यक्रम केला म्हणजे कोणी होतं? कुत्रेही नव्हतं. कुत्रे सुद्धा होते महाराज. मला वाटायला 3 कुत्रे आलत्या का? एकदा सर्वांनी हात वर करा. कोण किती वर्ष जगला याच्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे. माणसाचं गेल्यानंतरही आयुष्य जिवंत असावं, माणूस गेल्यानंतरही जिवंत असावा. कसा? तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती आहे का? अरे रक्ताची नातं असल्याने रात्रीचा दिवसाची रात्र हाडाचा कडे रक्ताचं पाणी केलेलं राबून त्या बापानं कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टीच्या मुलासाठी केली. तो बाप गेल्यानंतर तो मुलगा त्या बापाचा धावा घालत नाही. अरे काय बाळासाहेबाला गरज होती महाराज? तुकोबारीला जाऊन किती वर्ष झाले तरी त्यांचा एवढा सोहळा करतात का? याला म्हणतात गेल्यानंतर जिवंत राहणे आहे का? तसं तुम्हाला जिवंत राहायचं असेल गेल्यानंतरही तुमचं नाव काही दिवस काही वर्ष समाजामध्ये राहायचं, जिवंत असावं असं वाटत असेल तर हात वर करा आणि मुखाने भजन कराय का? तुकाराम 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 तुकाराम
हो बारकुमार कुमार कुमार कुमार